MySQL डेटाबेसमध्ये एखाद्या रेंजमधला डेटा जर तुम्हाला काढायचा असेल तर बिटवीन किंवा नॉट बिटवीन ऑपरेटर आपण वापरू शकतो. पण तत्पूर्वी आपण बिटवीन आणि नॉट बिटवीन हे ऑपरेटर्स काय आहेत किंवा त्यांची थेअरी काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी आहे केतन. स्वागत आहे तुमचं केजी एज्युटेक ह्या चॅनलमध्ये. ही जी काही आत्ता आपली सिरीज चालू आहे MySQL झिरो टू हिरो सिरीज, तर ह्या सिरीजचा जरूर लाभ घ्या, जेणेकरून MySQLमध्ये जे जे काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी आहेत, ते ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या पर्टिक्युलर सिरीजमधनं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण बिटवीन आणि नॉट बिटवीन ही दोन ऑपरेटर्स समजून घेऊयात. बिटवीन आणि नॉट बिटवीन ऑपरेटर्स समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घ्यायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये बघा की काही डेटा आपल्याकडे आहे की जसं की तुमच्यासमोर दिसतोय, काही नेम्स आहेत आणि त्यांची एजेस आहेत. समजा ह्या पर्टिक्युलर एजमधली आपल्याला एक रेंज आपण जर डिफाईन केली की ह्याच पर्टिक्युलर रेंजमधली म्हणजेच फ्रॉम 20 टू 25 समथिंग आपण जर डेटा आपल्याला रिक्वायर्ड असेल तर तो डेटा आपण इझिली इथनं रिट्रीव्ह करू शकतो. तर कसा करायचा आहे त्यासाठी काही क्वेरी आपल्याला इथे लिहावी लागेल. एक क्वेरी आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP व्हेअर एज बिटवीन, म्हणजेच त्या पर्टिक्युलर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांची एज 20 आणि 25 या रेंजमधली आहे. तर ती रेंज आपण इथे प्रोव्हाइड करायची बिटवीन ऑपरेटरला. तर ती रेंज दिल्यानंतर आपल्यासमोर जो डेटा आहे तो आपल्याला डेटा इथे अवेलेबल होईल. जसं की इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 20 आणि 25, सो इन्क्लुडिंग 20-25 आपल्याला जो डेटा आहे, सो 20, 21, 22, 23, 24 अँड 25 एवढ्या एजमधले जे ग्रुप आहेत किंवा ती जी रेंज आहे, तर एज कॉलममध्ये ज्या ज्या व्हॅल्यूज ह्या पर्टिक्युलर रेंजमधल्या मिळतील त्याच व्हॅल्यूजचे जे काही रोज असतील तेवढे रोज आपल्याला इथे डिस्प्ले होऊ शकतात. तर इथे बघा कोणते रोज स्किप झाले की 26वाला रोज स्किप झाला, देन 30वाला रोज स्किप झाला. सो पर्टिक्युलरली बिटवीन आणि नॉट बिटवीन जो ऑपरेटर आहे तो पर्टिक्युलरली फक्त न्यूमरिक व्हॅल्यूजवरती काम करतो. म्हणजे जी रेंज आहे, रेंज ही फक्त आपल्याला न्यूमरिक डेटा जो असेल त्याच्यावरतीच आपल्याला बिटवीन ऑपरेटर किंवा नॉट बिटवीन ऑपरेटर आपल्याला परफॉर्म करता येतो. तर थोडक्यात आपण समजून घेऊयात की त्याचा सिंटॅक्स काय आहे. तर सिंटॅक्समध्ये काही फार मोठं हे नाही आहे, जसं की आत्ता क्वेरी बघितली सेम वे आहे. काय आपल्याला प्रोव्हाइड करायचं तर सिलेक्ट स्टार मीन्स कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम व्हेअर कॉलम नेम बिटवीन, म्हणजे जे काही कॉलम तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तो कॉलमच्या व्हॅल्यूज कशा असतील तर बिटवीन व्हॅल 1 अँड व्हॅल 2, दॅट मीन्स ती एक रेंज आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे. आणि जर का नॉट बिटवीन तुम्हाला यूज करायचं असेल, वापरायचं असेल, तर फक्त क्वेरीमध्ये एक नॉट ॲड होतो जो बिटवीनच्या अगोदर आपल्याला इथे प्लेस करायचा आहे. जो आपल्याला इथे बघायला मिळेल की हा पर्टिक्युलर नॉट आपण बिटवीनच्या अगोदर फक्त इथे प्रोव्हाइड केला. सो दॅट्स इट. हा फक्त सिंटॅक्स आहे. डायरेक्टली आपण वर्कबेंचवरती जाऊयात आणि आपण डायरेक्टली जे काही लर्नर्स टेबल आपलं बघितलं होतं त्या लर्नर्स टेबलवरती सेम आपण क्वेरी फायर करून बघूयात. तर चला, आपलं वर्कबेंच चालू झालेलं आहे. वर्कबेंचवरती आता इथे तुम्हाला दिसत आहे की जे काही लर्नर्स आहेत त्याची एक लिस्ट आपल्यासमोर दिसत आहे. तर आपण ती क्वेरी एकदा फायर करून बघूयात. तर इथे मी एक क्वेरी ती टाईप केलेली आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की पहिला जे काही आपण टेबल डिस्प्ले केलं होतं त्याच्यामध्ये 18 रोज डिस्प्ले झालेत. आता आपण इथं जी काही क्वेरी आपण टाईप केली त्याच्यामधनं आपल्याला डेटा कसा मिळतो ते थोडक्यात आपण बघूया. की जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम लर्नर्स, जे काही लर्नर्स टेबल आपण ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमधनं बघितलं आहे, सेम आपल्याला ते यूज करायचं आहे. सो एज बिटवीन 20 अँड 25. सो इथे रेंज मी दिलेली आहे. जस्ट मी ही क्वेरी एक्झिक्यूट करतो. आता इथे तुमच्या लक्षात येईल की ओन्ली 6 रोज इथे रिटर्न झाले की ज्याच्यामध्ये 23 ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे 23 एज असलेल्या व्हॅल्यूज फक्त इथे मिळाल्या. सो इथे आपल्याला बघायला मिळेल की कुठेही आता इथे आपल्या याच्यामध्ये 20 टू 25 रेंजमधला जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये फक्त इथे 23 दिसतोय, 19 आहे, ओके, 30 टू 29. सो ह्या याच्यामध्ये फक्त 23 ही रेंज आपल्याला बसते. सो थोडीशी आपण एक रेंज बदलूया की इथे 6 रोज फक्त ओन्ली 23चे मिळत आहेत. सो इथे मी काय करतो, जस्ट 28 करतो आणि परत एकदा क्वेरी फायर करतो. क्वेरी फायर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 27मधला सुद्धा डेटा इथे ऑटोमॅटिकली फिलअप झाला. सो एक रेंज तुम्ही जी काही प्रोव्हाइड कराल त्या रेंजमधला डेटा तुम्हाला इथे मिळणार आहे. सो परत एकदा आपण 25 घेऊया आणि इथे काय करूया, फक्त आपण नॉट ऑपरेटर यूज करूया की जेणेकरून आपल्याला त्या पर्टिक्युलर रेंजच्या बाहेरची जे काही डेटा असेल, सो नॉट बिटवीन 20 अँड 25, सो अदर दॅन 20 टू 25 जे काही डेटा असेल तो डेटा आपल्याला इथे डिस्प्ले होईल.
जर आता इथे बघितलं तर लक्षात येईल की इथे कुठेही 20 to 25 मधला डेटा इथे अवेलेबल असणार नाही की ज्याच्यामध्ये 20 डेटा असेल इन बिटवीन 20 to 25. ओके, सो जे काही डेटा तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचा आहे तो डेटा हा न्यूमरिक फॉर्मॅटमधलाच असला पाहिजे. जसं की तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टेबलमधनं एखादी सॅलरी पर्टिक्युलर एका रेंजमधली जर फाइंड आउट करायची असेल किंवा तुम्हाला एखादं त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये जर टेम्परेचर असेल तर टेम्परेचरची एखादी रेंज तुम्हाला प्रोव्हाइड करायची असेल तर त्यासाठी तुम्ही बिटवीन आणि नॉट बिटवीन ऑपरेटर्स तुम्ही तिथे यूज करू शकता. आय होप तुम्हाला बिटवीन आणि नॉन बिटवीन ह्या दोन्ही ऑपरेटर्सबद्दल आयडिया क्लिअर झाली असेल. तर भेटूयात पुढील एका अशाच प्रकारच्या लर्निंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.